इथून वाटतं चप्पल लागना तिला पाहिजे पण आला का थांबल्यावर कलर कसा दिसतो कळल्यावर अजून
हे आमचे सागर भाऊ टाकल्याची भाजी काढत आहे. टाकल्याची भाजी दाखव कशी आहे सागर, कुठली कुठली असते सांगा का, त्याचा काय फायदा असतो टाकल्याच्या भाजीचा? हा बोल ना, त्या फायदा काय ते तरी सांग. आज तुला माहिती? हा म्हणजे फक्त खायचा म्हणून खातो की काय तू सागर? काय तू कोकणी माणूस आणि तुला टाकल्याच्या भाजीचे फायदे नाही माहिती? शा तू तुझ्या जिंदगीवर. टाकल्याच्या भाजीसाठी आम्ही आणलेले 3 कारागीर. पहिला कारागीर सागर, दुसरे कारागीर काम करणारे. जरा दादा चेहरा दाखवा तुमचा. हा, हे आमचे दुसरे कारागीर कामासाठी आणलेले. हे त्यांचे काय सरपंच अधिकारी, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर देणारे, काम करायला 2 पोरं हाताखाली ठेवलेले मेन कॉन्ट्रॅक्टर. जरा आपण काय सांगू शकता का, तुम्ही ही 2 माणसं कुठून आणली कामासाठी? ही माणसं खूप अनुभवी आहेत आणि त्यांना बाहेर गावावरून बोलले असेल, पण ते पुण्यावरून आणि एक मुंबईवरून. तर पुण्यातल्या माणसाला काही आयडिया नाहीये टाकल्याच्या भाजीचे फायदे काय, तो सांगू नाही शकत. सध्या ते आयटीआय झाला त्यांचा ह्या विषयावर. ह्या विषयावर आयटीआय झाली. अरे बापरे. तर ते थोडस काय म्हणतात अप्रेंटिसशिप करतात. एक्सपिरियन्स घेऊन नंतर मग पुढच्या वर्षी तुम्हाला जी माहिती देतील तुम्हाला. पण तुम्ही बोललात की अनुभवी आहेत म्हणून. आम्हाला सांगता येईल, पण तरी असं सांगत याच्या इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव, असं आपण बघून वाटत नाही की एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्यांना. आम्ही तरी पण त्यांना ट्रेनिंग देऊ आणि पुढच्या वर्षी त्यांना चांगल्यापैकी अनुभव येईल असं आम्हाला वाटते. मग पगार पाण्याचा काय त्यांचा? नाही, सध्या बघू आता, थोडा अजून 2-4 महिने अजून काम करून त्याच्यावर घेऊ. तसं या अनुभव येईल, एक्सपिरियन्स त्यावर आम्ही त्या बघा ठरवू. म्हणजे तोपर्यंत फुकट काम करून घ्यायचं. वा वा, चांगलं. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आता आम्ही तुमच्या एका कामगाराकडे जाऊन आम्ही जरा विचारपूस करतो. आमचे दुसरे कामगार कुठे गेले? अच्छा, तुम्हाला काय मुंबईवरून आलेले पाहुणे, तुम्हाला काय आयडिया? काय नाही, म्हणजे फक्त काम करायचं म्हणून करायचं. आमचं चाललंय काम. अच्छा, आम्हाला इथं कामासाठी बोलवलंय म्हणून आम्ही आलेलो आहे. पण बोलतात 2-3 महिने पगार नाही देणार, फक्त काम करून घेणार आहे. आम्हाला अजून जास्त अनुभव नाही ना. अच्छा, म्हणजे बिनपगारी, फक्त 2 टायमाचं जेवण. ज्यांना अनुभव आहे ते तिकडे भाजी काढतात. अच्छा, ओके, धन्यवाद. आमचे सागर भाऊ आहेत, जे आम्हाला आधी भेटलेले मानगावला. तर सागर भाऊ, तुम्हाला काय अनुभव आहे? तुम्ही फुकट काम करतात असं आम्ही ऐकलं. तुम्ही सांगितलं एक्सपिरियन्स आहे, पण एक्सपिरियन्स नाही आहे, अनुभव नाही आहे. मग काय आता काय पुढचा विचार काय? काय घेत आहेत? अनुभव. मग तुम्ही तिथं इंटरव्ह्यू देताना सांगितलेलं की अनुभव आहे म्हणून? अरे, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आता तुम्ही इथून अनुभव घेऊन मग पुढची वाटचाल कशी? परत भाज्या काढायच्या. अच्छा, म्हणजे भाज्या काढायच्या. मग तुम्ही फक्त भाज्या काढतात का बनवून खातात पण? अच्छा, मग कुठली भाजी तुम्हाला आवडते जास्त ह्याच्यातली? भारांग्याची भाजी दाखवू शकतात का कशी असते? जरा डेमो. त्याच्या खाली गेली, ठीक आहे. घरी गेल्यानंतर आम्हाला दाखवा. आणि आमचे लास्टचे कार्यकर्ते काय बोलता मग तुम्ही? कसं तुम्ही कसं आहे, पप्पा आलेत म्हणून पप्पांना हातभार लावण्यासाठी आलेले आहेत की असंच मोज मजा म्हणून? हातभार लावण्यासाठी आलेले. पण तुम्ही, मी बघितलं की बऱ्याच वेळा शेवालाच्या मागे लागलेलात. मग आता तुम्ही टाकल्याची भाजी काढतात आहेत. अच्छा, तुमची आवडती भाजी काय शेवाल आहे का? मग तुम्ही आता टाकल्याची भाजी का बघता? शेवालच बघावे. शेवाला इथं दिसत नाही म्हणून मी टाकल्याची भाजी काढतोय. अच्छा, मग तुम्ही खाता का टाकल्याची भाजी? हो. जरा आमच्या कॅमेरामध्ये बघून आम्हाला जरा काही 2 शब्द सांगू शकतात का? हो, एवढा लाजू नका. उद्या वडिलांची जागा तुम्हाला चालवायची आहे. तुमच्याकडे 2 माणसं दिलेली आहेत. वडिलांनी तुमचा पुढचा विचार करून सगळी सुविधा करून ठेवलेली आहे. काय आहे तुमचं त्याच्यावर म्हणणं? अहो बघा, हो काय विचार करून घ्या. 2 शब्द द्या पुढच्या वाटचालीला.
अच्छा, पुढच्या वर्षी. म्हणजे तोपर्यंत ह्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणार तुम्ही. हा म्हणजे फक्त तुम्ही उद्या घरी बसून फक्त हुकूम द्यायचं हा की ही भाजी घेऊन या, बस. हा. चला, आमचा आता ब्लॉग संपलेला आहे. भाजी वगैरे काढून झालेली. आता सर्व घरच्या दिशेने रवाना होत आहेत. सो बाय. घर काढ पटवट. काय दमलो का? दमलो. तर भाऊ घेऊन पिकलेला आलेले आहेत आलू. आलू. पिकलेला आलू म्हणजे काय, जरा एक्सप्लेन कराल? आलू म्हणजे खायचं आलू. खायचं आलू खायचं. चला काय खाली बघून द्या दिलेला आणि त्याच्यावर आले. आलू